पाटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील म्हणजे दादा देवदर्शनासाठी जागृत हनुमान मंदिर रुडीपाटी या ठिकाणी सॉरी येसवाडी या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहिलं असेल मराठा बांधवांचं क्रेज, सर्व मराठा बांधव पाटील पाटील या नावाने ओरडत आहेत। त्याचा अर्थ मनोज जरांगे पाटील म्हणजे दादावरती मराठा समाज या ठिकाणी किती प्रेम करतोय। सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी भाऊ किती वाजता आला तुम्ही? सकाळी 9 वाजल्यापासून आले। सकाळची 9ची वेळ दिलेली होती। काही आमचे मराठा बांधव सकाळी 6ला आलेत, काही जण 7ला आलेले आहेत। तरी सुद्धा आता आय थिंक 1:30 वाजलेले आहेत, तरी सुद्धा सर्व मराठा बांधव दादाची आतुरतेने पाहिलं असेल सर्वजण पाटील पाटील या ठिकाणी नावाने जयघोष करतायत। तेवढा उल्हास सर्व मराठा बांधवांमध्ये आहे आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये दादा सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आणि दादा काय बोलतायत, दादा या ठिकाणी आम्हाला काय क्ल्यू देत आहेत आणि आम्हाला पुढची रणनीती काय आहे ती या ठिकाणी आम्हाला दादा अवघ्या 2 मिनिटांमध्ये दादाकडून कळणार आहे। परंतु मराठा बांधवांमध्ये या ठिकाणी प्रचंड उल्हास आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेमध्ये काका काय म्हणणं आहे तुमचं, काय परिस्थिती असेल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये? दादांनी जे सांगितलं तुम्ही ऐकायला तयार आहेत? तर दादांनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचंय, ते तुम्ही ठरवलंय का? तुर्तस आपण दादा म्हणतील तसं मनोज जरांगे पाटील आता तुम्ही पाहिलं असेल आमचे तरुण भाऊ, काय नाव आहे बंधू तुमचं? सागर पाटील। सागर पाटील कुठून आला तुम्ही? परभणीवरून। तर सागर पाटील आमचे जे भाऊ आहेत त्यांचं म्हणणं आहे तर आता कसं तर पाटील म्हणतील आणि अगदी तसंच या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शन आपल्याला दाखवून द्यायचंय। मराठ्यांची ताकद दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचं असं आमचं सागर भाऊ यांचं म्हणणं आहे। तुर्तता थांबूयात। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जरांगे पाटील, जय जरांगे।